हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी एक रेसिपी घेऊन आली आहे. आजच्या माझ्या रेसिपीचं नाव मला काही सुचलेलं नाहीये. तुम्हाला रेसिपी बघून झाल्यानंतर काही सुचलं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये प्लीज कळवा. कारण मी त्याला असं नाव दिलंय ते काही सॉलिड नाहीये, पण मी आपली एक ऍडजस्टमेंट केली. तुम्हाला काही चांगलं नाव सुचलं तर नक्की सांगा. आज मी बनवणार आहे वेगवेगळ्या भाज्यांची कापं. त्यामुळे मी याला नाव दिलंय कापं प्लॅटर. आज मी बनवणार आहे वांग्याचे काप, लाल भोपळ्याचे काप, केळी, कच्चं केळं म्हणजे सुरण, रताळं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर. सगळ्यात नाही घालणार आहे मी, काही ठिकाणी घालणार आहे. कोकमचं आगळ घेतलंय. हा मालवणी मसाला आहे. ही लाल मिरची पावडर आहे. ही धणे पावडर आहे आणि ही जिरे पावडर आहे. लिंबू, मीठ आणि रवा. आणि फ्राय करायला लागणार आहे आपल्याला तेल. चला सुरू करूया आपण काप प्लॅटर. रताळी मी पाण्यात घालून थोडंसं मीठ घालून ती आता एक हलकंसं शिजवून घ्यायचंय आपल्याला. खूप शिजवायचं नाहीये. पण डायरेक्ट आपण फ्राय करायला घेतलं तर थोडं कच्चं राहायची शक्यता असते, त्यामुळे हलकं मी शिजवून घेणार आहे. आता आपण एक एक भाजी मॅरिनेट करून घेऊया. रताळं जे आपण वाफवून घेतलंय त्याच्यात मी आता मगाशी मी हळद दाखवायची राहिले. थोडीशी चिमूटभर हळद, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरं पावडर आणि चवीपुरतं मीठ. शिजवताना थोडं मीठ घातलं होतं, ह्याचा अंदाज घेऊन मीठ, थोडंसं लिंबू. हे छान आता मॅरिनेट करून घेऊया. मी हे हातानेच करते कारण त्याच्याशिवाय ते लागत नाही सगळीकडे. तर हे छान असं सगळीकडनं कोट करून घेऊया. छान आपलं कोट करून झालेलं आहे, सगळीकडनं लागलंय हे बघा. आता एक 5 मिनिटं ठेवून देऊया बाकीच्या भाज्या मॅरिनेट करेपर्यंत. आता आपण सुरणाचं साल काढून, म्हणजे वरचं कव्हर काढून असे एवढे पातळ काप करून घेतले. ते मी पाण्यात भिजत ठेवले होते, थोडंसं नाहीतर काळं पडतं. हे एवढे पातळ घ्यायचे आपल्याला. चल आता ह्याला सगळा छान मसाला लावून घेऊया. यामध्ये घालतोय आपण मीठ, थोडीशी हळद. मसाले सगळे ऑलमोस्ट तेच आहेत, असं काही खूप फरक नाहीये. ही बघा आमची मस्कू, काय करतीस? तिला भोपळ्याचा वास आला. मी तर भोपळा चिरून ठेवलाय ना, त्याचा वास आलाय त्यामुळे आली आहे तिकडे. मालवणी मसाला, जिरं पावडर, धणे पावडर आणि लाल मिरची पावडर. हे सगळं ना आपल्याला जसं तिखट लागतं तसं तुम्ही कमी अधिक प्रमाण करू शकता. आणि याच्यामध्ये मी आता घालणार आहे आपलं कोकमचं अगळ. आंबटपणा सगळ्यात जरी सारखा असला तरी प्रत्येकाची अर्थात एक चव आहे ना. लिंबाची एक वेगळी चव आहे, चिंचेची एक वेगळी चव आहे, आमसुलाची एक वेगळी चव आहे. तर यात मी आता आगळ घातलाय. आगळ म्हणजे अनेकांना माहिती नसेल तर मी सांगते. आमसुलाचा कोळ असतो तो, ज्याच्यात काही मीठ साखर काही नसतं, फक्त आमसुलाचा कोळ असतो. आमसुलाचा अर्क म्हणजे आमसुला पाण्यात टाकून त्यातनं जो अर्क काढला जातो त्याला म्हणतात कोकम अगळ. तर ते मी आता इथे घातलंय. आता हे छान लावून घेऊया. आणि हे जरा एक 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूया. हे प्लीज हाताने लावून घ्या हा, म्हणजे ना त्याच्याशिवाय ते छान सगळीकडे लागणार नाही. हे बघा हे छान असं आता मॅरिनेट झालंय. हे आता एक 5-10 मिनिटं बाकीचं सगळं होईपर्यंत बाजूला ठेवूया. आता मी लाल भोपळा घेतलाय. लाल भोपळ्याची सालं काढून घेतली आहेत आणि असे त्याचे पातळ उभे असे काप केलेत. दिसतायत व्यवस्थित? या या जाडीचे केलेत. पातळच घ्या शक्यतो. आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया. सगळ्यात आधी ह्याच्यात थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, मालवणी मसाला मी अगदी थोडा घालणार आहे आणि लाल मिरची पावडर थोडी जास्त घालणार आहे. जिरे पावडर ही थोडी जास्त घाला भोपळ्याच्या वेळेला. धणे पावडर आणि लाल मिरची पावडर. याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट ऍड करणार आहे, ती आहे
साखर. सो चवीपुरती साखर घालणार आहे. भोपळ्याला जरा अशी छान आंबट गोड चव येईल भोपळ्याच्या कापांना. आणि अर्थात थोडंसं लिंबू. हे छान आता लावून घेऊया सगळं. लाल भोपळ्याच्या कापांना आपण मॅरिनेट केलेले. आता हे बाजूला ठेवूया. केळीची सालं काढून घेतोय आपण. केळ्याचे आपण पातळ असे काप करून घेतले. आता चला परत त्यात सगळे मसाले घालूया. मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, मीठ घातलं, हळद. आणि इथे तुम्हाला दिसतंय हे मी आलं, मिरची आणि लसूण थोडंसं वाटून घेतलंय. ते आपण केळ्यांना लावणार आहोत. जर तुम्हाला हे उपासासाठी करायचं असेल तर आलं, मिरची, लसूण लावू नका. पण मी उपासासाठी नाही करत आहे, त्यामुळे मी लावते. आणि आपलं कोकमचं अगळ. श्रावणामध्ये ज्यांना फिश खाता येत नाही ना त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. आपण जे जे फिशला लावतो तेच सगळं लावतो याला. त्यामुळे ज्यांना भयंकर क्रेविंग होतं त्यावेळेला फिश खाण्यासाठी ते हा ऑप्शन ट्राय करू शकता. केळी आपली आता मॅरिनेट करून झालेली आहे. हे आता बाजूला ठेवून देते. आपली लास्ट भाजी म्हणजे वांग, त्याला आता सगळं लावून घेते. हे वांग्याचे आपण कापून घेतोय. मी अगदी खात्रीने सांगते ज्यांना वांग आवडत नाही ना त्यांना सुद्धा हे आवडणार आहे. तुम्ही करून बघा. मीठ, हळद, मालवणी मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, कोकम अगळ. हे लावल्यावर ह्याला थोड्याशा आपण चिरा पाडणार आहोत जरा आत जायला हा मसाला. उलट्या बाजूनी पण नीट सगळं लावून द्या. हे छान आपलं आता सगळं लावून झालेलं आहे वांग्याच्या दोन्ही बाजूंना. आता ह्याच्यावर थोड्या चिरा मारा अशा जरा आतपर्यंत मसाला जाईल. येस, असे आपले आता वांग्याचे काप पण मॅरिनेट करून रेडी आहेत. आपल्या सगळ्या भाज्या मॅरिनेट करून रेडी आहेत. आता आपण पटकन फ्राय करूया कारण फ्राय व्हायला अजिबातच वेळ लागणार नाहीये. चला. आता आपण शॅलो फ्राय करण्यासाठी रवा घेतोय. जसा लागेल तसा घेऊया कारण रवा सगळ्यालाच लागणार आहे आता. मग अशी मी साहित्यामध्ये एक गोष्ट दाखवायची विसरले ती म्हणजे तांदूळाचं पीठ. थोडंसं तांदूळाचं पीठ घालणार आहे मी. जरा कुरकुरीत होतात सगळीच कापं. जर तुम्ही रताळं आणि केळी हे जर उपासासाठी करत असाल तर रवा आणि तांदूळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता, वरईचं पीठ घेऊ शकता. मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी जरा छान दिसायला. हे सगळं मिक्स करूया. चला आता याच्यात सगळी कापं घोळवूया आणि शॅलो फ्राय करूया. तवा टाकलाय, तव्यामध्ये तेल टाकलंय. तेल आता गरम झालं की आपण हे सगळं फ्राय करून घेऊया. हे छान असं घोळवून घ्या. रवा सगळीकडे लागला पाहिजे ना तर चिकटेल ते. तसंही थोडं ते चिकटणार आहे कारण आपण साखर घातली भोपळ्यामध्ये किंवा कशामध्ये लिंबू घातलाय तर त्यामुळे थोडंसं ते चिकटणारच आहे. मी सगळ्याची तुम्हाला 2-2 कापं तळून दाखवते. लाल भोपळा, आता सुरण, रताळं. रताळं पण शिजवून घेतलंय ना त्यामुळे जरा घोळवताना हलकं घोळवा. गॅस बारीक ठेवा नाहीतर जळेल.
मला उशिरा लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगते. आता वांग आणि कच्ची केळी. मी तुम्हाला शपथ सांगते, आत्ता घरात इतका खमंग वास सुटलाय, इतका खमंग वास सुटलाय. नक्की करा हे सगळं. म्हणजे हे वेगवेगळे करतच असाल तुम्ही कोणी कोणी, आणि जे करत नाही त्यांनी करून बघा. आणि मला नाव सांगायचं आहे तुम्हाला, विसरू नका. मी त्याला काप प्लॅटर म्हणते. तुम्ही मला सांगा काय नाव सुचतंय का. जर असतं मी झाकण ठेवते ह्याच्यावर, म्हणजे सुरण आणि भोपळा शिजायला मदत होईल. काय मस्त दिसतंय ना, रंग पण कमाल आलाय त्याला. शिजले की काढूयात आता, आलेच आहेत ते शिजायला. आपलं काप प्लॅटर तयार आहे. काप आणि प्लॅटर हे जे काय नाव मला मी मगाचपासून म्हणते, इंग्लिश आणि मराठी मिक्स, मलाच भारी वाटतंय. हे बघा कमाल दिसतंय की नाही. मी हे सजवण्यासाठी माझ्या गच्चीतनं केळीचं पान तोडायला गेले, तर तिथे साधारण मला हा अचानक खजिना दिसलेला आहे. निशिगंध आला होता, बागेत एवढी फुलं आली होती, बागेत म्हणजे टेरेसमध्ये एवढी फुलं आली होती वेगवेगळी, शेंगा परत आल्या होत्या. तसंच मी तोडून आणलं तुमच्याबरोबर शेअर करायला. मेन फोकस हा आहे आपला काप प्लॅटर आणि विथ कैरीची चटणी. बनवून बघा, कसं वाटलं सांगा, आणि मला नाव कळवा ह्याला की काय वेगळं सुचतंय का. ओके, बाय बाय.